जय जिजाऊ. सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक सदिच्छा, संक्रांतीच्या सदिच्छा. आज आर्याबाग सांस्कृतिक कट्टा या वतीने आपल्या या सांस्कृतिक पोषणाचा एक भाग म्हणून हा जो चर्चा आणि प्रबोधन असा संयुक्त कार्यक्रम ठेवलेला आहे, याचे आयोजक सन्माननीय तावरे साहेब, त्यांचे सहकारी. खरं म्हणजे विराजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मला येता आलं, त्याबद्दल विराजलाही धन्यवाद देतो. आणि इथे आल्यानंतर माझ्यासमोर चव्हाण सर दिसत आहेत. मला माहीत नव्हतं ते ऐकायला येणार आहे, तर मी आधी कार्यक्रम घेतला नसता, कारण त्या म्हणजे मार्गदर्शक आहेत. ताई मगाशी परिचय करून देत होत्या. तुम्हाला प्रत्येकाला आश्चर्य वाटत असेल की परांजपे ताई बुद्धावर एवढं कसं काही चांगलं बोलू शकतात. तुम्हाला कदाचित काही लोकांना माहीत नसेल, त्यांचे वडील जे मोगो धडपळे होते ते पाली भाषेचे अभ्यासक होते आणि कोसांबीच्या बरोबरच त्यांनी बौद्ध तत्त्वज्ञानावर खूप मोठं काम केलेलं आहे. त्यामुळे ती पार्श्वभूमी त्यांना आहे. मी ह्या कट्ट्याचं यासाठी अभिनंदन करतो की वर्षाची सुरुवातच तुम्ही बुद्धापासून केलेली असल्यामुळे निश्चितपणे ह्या वर्षामध्ये तुमच्या दुःखाचा अंत झाल्याशिवाय राहणार नाही आणि चांगल्या पद्धतीने एक आयुष्य आपल्याला जगायला मिळेल असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. एक नम्रपणे गोष्ट पहिल्यांदाच या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो की ताईंनी माझा परिचय करून देत असताना अधिकारी व्यक्ती वगैरे जे म्हटलेलं आहे तो त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे, परंतु तुमच्यातलाच मी एक छोटासा घटक असून मी काही मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्याकडे आलेलो नाही. मला याची जाणीव आहे की माझ्यासमोर बसलेले लोक त्या त्या क्षेत्रातले खूप विद्वान, ज्ञानसंपन्न आणि आपापल्या क्षेत्रामध्ये खूप मोठं करिअर करून पुढं आलेली माणसं आहेत. जसं इटकर सर आहेत की शक्यतो प्रत्येकांना असं वाटतं की त्यांनी आपली मुलाखत घेऊ नये, कारण कुठं अडचणीत येईल काही सांगता येत नाही. अशी अनेक माणसं आपल्यामध्ये आहेत, मोठी माणसं आहेत. त्यामुळे एक आपल्यातलाच एक घटक म्हणून काही माझं आकलन आहे, कारण बुद्ध हा विषय एवढा मोठा आहे की तो आपापल्या आकलनाने कसा समजून घ्यावा हा प्रत्येक मानवाला पडलेला प्रश्न आहे. मी मुद्दाम एक असा विषय दिलेला होता की बुद्धाची सार्वकालिकता. बुद्ध का सार्वकालिक आहे? आपल्याला माहिती असेल की आपण ज्या जगामध्ये आज वावरत आहोत, ज्या प्रकारच्या आपल्या देशामध्ये उलाढाली चालू आहेत, ज्या प्रश्नावर चिंतन मंथन चालू आहे, भारतातच नव्हे तर जगभरामध्ये काही उलथापालथी घडत आहेत. आणि ह्या काही नव्या नाहीत. प्रत्येक काळामध्ये अशा सातत्याने घडामोडी घडत असतात आणि प्रत्येक माणूस त्या त्या काळासोबत जगण्याचा सातत्याने आटोकाट प्रयत्न करत असतो. आणि म्हणून जगात घडणाऱ्या कोणत्याही कोपऱ्यातल्या घटनेपासून, त्याच्या चांगल्या आणि वाईट परिणामापासून जगातला कोणताही माणूस आज अलिप्त राहू शकत नाही. अशा प्रकारचं साधारणतः आजचं जगातलं वास्तव आहे. या पार्श्वभूमीवर बुद्धाची सार्वकालिकता आपण कशी समजून घेणार आहोत आणि मुळामध्ये आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये मोठं जरी झालो तर आपल्यासमोर नेहमी काही प्रश्न पडलेले असतात. ते भारतीय माणसाला जास्त पडतात की मी हे ऐकल्यानंतर माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये याचा काय फायदा होणार आहे? मी बुद्ध समजून घेतला तर काय माझं जगणं सुकर होणार आहे का? काही माझ्याकडे आर्थिक उन्नती होणार आहे का? किंवा काही पुण्यप्राप्ती मला होणार आहे का? कशासाठी मी बुद्ध समजून घ्यावा? अशा प्रकारची एक मानसिकता सर्वसाधारण समाजामध्ये असते. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर बुद्धाची सार्वकालिकता हा शब्द निवडताना त्यामागे माझं एक प्रयोजन असं होतं, आपण जे काही महामानव भारत किंवा जगामध्ये होऊन गेले, साधारणतः त्यांच्याविषयी विधान करत असताना त्यांना काळाची आपत्ती होतं असं आपण म्हणतो. त्या त्या काळातल्या प्रश्नावर ते भाषण करत असतात. म्हणजे महात्मा फुले त्यांच्या काळात जो संघर्ष करत होते, त्यांच्यासमोर काही NRC, CA हे प्रश्न नव्हते, कॉम्प्युटर नव्हतं, इंटरनेट नव्हतं, आजचे झालेले बदल नव्हते. त्या त्या काळातल्या लोकांच्या प्रश्नाबद्दल ते बोलत असतात, लोकांची भाषा बोलत असतात. हे जरी खरं असलं, एक बुद्ध अशी व्यक्ती आहे, व्यक्ती म्हणावं की विचार म्हणावं, हा संभ्रम आपल्या मनामध्ये कायम राहण्याची शक्यता आहे. खरं म्हणजे बुद्ध हा व्यक्ती नाहीच, तो एक विचार आहे. आणि म्हणून मग बुद्धाची सार्वकालिकता काय? आजच्या काळातही बुद्ध आहे, मागच्या काळातही जेव्हा तो जिवंत होता तेव्हाही बुद्ध होता आणि पुढे बुद्ध राहणार आहे. ह्या सार्वकालिकतेचा अर्थ एवढाच आहे की आपल्याला काही मूल्य आहेत, ती सार्वकालिक मूल्य म्हणून त्याला जगाने मान्यता दिलेली आहे. मग ही मूल्य काय आहेत?
तर भारतीय संविधानामध्ये सुद्धा ती मूल्य अंतर्भूत केलेली आहेत. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मूल्ये आहेत. व ही मूल्य काय आहेत तर ह्या मूल्यांचं वास्तव असं आहे की ह्या मूल्यांना एक सार्वकालिकता लाभलेली आहे. म्हणजे जेव्हा माणूस उत्क्रांत होत होता, कोणत्याही आदिम कालखंडामध्ये असेल किंवा त्यानंतरच्या काळामध्ये असेल, फार मागं जायची गरज नाही, 5-10 वर्षाचा आपला उत्क्रांतीचा इतिहास जरी बघितला तर त्या काळामध्ये जो कोणी माणूस डेव्हलप होत होता किंवा आजचा जो प्रगत माणूस आहे 2020 सालातला आणि पुढे कदाचित 1000 वर्षानंतर अजून काही माणसामध्ये बदल झालेले असतील, माणूस कितीही प्रगत झाला तर त्याला समतेची गरज भासणार आहे की नाही. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही सार्वकालिक अशा प्रकारची मूल्ये आहेत आणि बुद्ध ह्या सार्वकालिक मूल्याचा जनक आहे हे याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. आणि म्हणून बुद्धाने जो काही विचार दिला तो विचार जातीपाती धर्मवंश तर जाऊ द्या, परंतु त्याला राष्ट्राच्या सीमासुद्धा अडवू शकत नाहीत. म्हणून बुद्ध आज जगभर गेलेला आहे. एक अंगुत्तर निकाय नावाचं पिटक वाङ्मयातला ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये बुद्ध आणि आनंद, कदाचित आनंदाचं नाव आपण ऐकलं असेल, तर आनंद हे बुद्धाचे शिष्य होते. त्या दोघांमध्ये संवाद होतो. त्या संवादामध्ये आनंद बुद्धाला प्रश्न विचारतात की बुद्ध, मला हे सांगा की जगामध्ये गंधाचे 3 प्रकार आहेत. ते 3 प्रकार कोणते? तर एक आहे सारगंध, दुसरा आहे मूलगंध आणि तिसरा आहे पुष्पगंध. हे गंधाचे प्रकार आहेत. आनंद बुद्धाला विचारतात की हे जे 3 गंधाचे प्रकार आहेत, ह्या गंधांचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या दिशेला वारा वाहतो त्या दिशेला हे वाहत जाणारे गंध आहेत. आनंद बुद्धाला पुढे असा प्रश्न विचारतात, सारगंध, मूलगंध आणि पुष्पगंध हे जे गंधाचे प्रकार आहेत हे वाऱ्याच्या दिशेने वाहत जाणारे प्रकार आहेत, पण असा कोणता गंध आहे का या जगामध्ये की तो वाऱ्याच्या दिशेनेही जातो आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनेही जातो? तेव्हा बुद्ध आनंदाला म्हणतात की आनंदा, तुझं म्हणणं बरोबर आहे. सारगंध, मूलगंध आणि पुष्पगंध हे जे गंधाचे प्रकार आहेत, ज्या दिशेला वारा वाहतो त्या दिशेला जातात, परंतु महामानवाचा कीर्तिगंध जो आहे तो वाऱ्याच्या दिशेनेही जातो आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनेही जातो. हे बुद्धाने सांगितलेलं तत्त्वज्ञान बुद्धाच्याच विचार आणि जीवनाला लागू होतं. कारण बुद्धाचे विचार, बुद्ध जरी भारतातले असले तरी बुद्धाचे विचार हे जगाच्या कानाकोपऱ्यात गेले. कोणत्याही भौगोलिक सीमा, कोणतंही राफेल किंवा कोणताही हिटलर किंवा कोणताही हुकुमशाह त्यांच्या विचाराला रोखू शकला नाही. हे त्या विचाराची ताकद आहे आणि म्हणून हे सार्वकालिक आणि कालातीत विचार आहे. म्हणून बुद्धाने जो काही विचार दिला, साधारणतः आपल्याला बुद्धाच्या जीवनाकडे जर पाहायचं असेल तर आपण एक 30-40 मिनिटाचा जो वेळ आहे, हा जो काही बुद्धाच्या समग्र फिलॉसॉफीवर आम्ही 3-3 दिवसाची शिबिरं घेतो. खरं म्हणजे मी तावरे सरांशी बोललो त्या दिवशी, परंतु एक 30-40 मिनिटामध्ये एक तोंड ओळख किमान त्या विषयाची व्हावी या उद्देशानं फक्त वेगळेपण काय आहे बुद्धाचं, तर बुद्ध हा व्यक्ती नाही तर बुद्ध हा विचार आहे. आणि बुद्ध आणि इतर महापुरुषामध्ये काय फरक आहे तर बुद्धाची भाषा आणि त्यांनी माणसाविषयी मांडलेलं मत त्या काळामध्ये आपण विचार केला पाहिजे. साधारणतः ताईंनी जसं सांगितलं की बुद्धाच्या जन्म आणि मृत्यूविषयी विविध तारखा जगभरातल्या विद्वानामध्ये जरी असल्या तरी साधारणतः एक सर्वांना मान्य असलेलं बुद्धाचा जन्म इसवी पूर्व 633 आणि त्यांचं निर्वाण 543, साधारणतः 80 वर्षाचं आयुष्य बुद्धाला लाभलं. म्हणजे बुद्ध 80 वर्ष जगले. वयाच्या 49व्या वर्षी त्यांनी ग्रहत्याग, राजत्याग केला आणि त्यानंतरच्या मृत्यूच्या शेवटच्या श्वासापर्यंत म्हणजे पुढची 51 वर्ष ते सतत प्रबोधन करत होते. एका क्षणाची त्यांनी उसंत घेतली नाही आणि सदैव लोककल्याणाचा विचार केला. साधारणतः 80 वर्षाचं हे बुद्धाचं जीवन आहे. सुमारे 2500 वर्षापूर्वी बुद्ध होऊन गेले. त्यानंतर जगात ज्या उलथापालथी झाल्या, आपण जगातल्या अनेक तत्त्ववेत्त्यांची नावं ऐकतो, अरिस्टॉटल, प्लेटो वगैरे वगैरे नावं आपण ऐकतो. ते ग्रीस असेल, मेसोपोटेमिया असेल, रोम असेल, युरोपियन राष्ट्रांमध्ये रेनिसान्स झाला तुर्कस्थानच्या आक्रमणाच्या नंतर, ह्या सगळ्या गोष्टीवर आपण चर्चा करत असतो. ही चर्चा करत असताना युरोपियन राष्ट्रामध्ये एक मान्यता आहे की जे जग बदललं, जो युरोपियन राष्ट्रांमध्ये रेनिसान्स झाला, ज्याला प्रबोधनाचं युग म्हणतात, हे प्रबोधन का निर्माण झालं तर हे प्रबोधन निर्माण होण्याला 3 व्यक्ती कारणीभूत होत्या असं युरोपियन लोकांची समजूत आहे. त्या 3 व्यक्ती कोणत्या होत्या तर त्यातली पहिली व्यक्ती आहे की ज्यांनी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला.
तो कोण होता? तो डार्विन होता. म्हणजे डार्विनने पहिल्यांदा एक असा सिद्धांत मांडला की पृथ्वी तलावर कोणीही जीव जो जन्माला येतो हा कोणत्या ईश्वराने देवदूताने त्याला जन्माला घातलेलं नाही, तर तो ह्या विश्वातल्या उत्क्रांतीचंच एक आपत्ती आहे, निर्मिती आहे आणि हे विश्वच उत्क्रांतीतून निर्माण झालेलं आहे. अशा प्रकारचा पहिल्यांदा सिद्धांत डार्विनने मांडला आणि त्यानंतर सगळ्या जगातल्या धर्मवेत्यांना, धर्माच्या ठेकेदारांना ती जी भाषा धर्मशास्त्र बोलत होती, ज्या पद्धतीने संपूर्ण समाजावर एक धार्मिक दडपशाही सुरू होती आणि ज्या पद्धतीचं अज्ञानच ज्ञान म्हणून पसरवलं जात होतं, त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं एक लख्ख असा प्रकाश डार्विनने पाडला युरोपियन राष्ट्रांमध्ये आणि सांगितलं हे सगळं खोटं आहे. खरं म्हणजे असं कोणत्याही ईश्वराने कुठल्याही माणसाला जन्माला घातलेलं नाही, तर हे आजचा मनुष्य प्राणी हा उत्क्रांतीचा अपत्य आहे. हा सिद्धांत डार्विनने पहिल्यांदा मांडला. त्यानंतर दुसरा एक माणूस आहे की ज्यामध्ये युरोपियन लोकांमध्ये ज्ञानाची क्रांती झाला असं म्हणतात. तो दुसरा माणूस आहे मार्क्सचं नाव आपण ऐकलं असेल. तर दुसरा आहे मार्क्स. तर मार्क्सने काय केलं, तर मार्क्सने दुःख कबूल केलं पहिल्यांदा की दुःख हे आहे, अस्तित्वात आहे. आणि मग मार्क्सने त्या दुःखावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. मार्क्स म्हणाला की माणसाच्या दुःखाचं कारण त्याच्या गरिबी आणि श्रीमंतीमध्ये आहे. आणि म्हणून मार्क्सने एक थेरी मांडली की संपत्तीचं जर समान वाटप आपण केलं, सगळ्यांना जर पैसे मिळाले 15-15 लाख प्रत्येकाला, तर सगळ्याचं दुःख हलकं होईल. अशी एक सोपी थेरी त्या काळामध्ये त्यांनी मांडली की पैशाचा अभाव हे माणसाच्या दुःखाचं कारण आहे असं मार्क्स म्हणाला. आणि ज्या काळात मार्क्स ही थेरी मांडत होता 3-4 राष्ट्र मार्क्स फिरला आणि मार्क्सच्या विचाराचा एवढा प्रभाव आहे की जसं रशिया आणि चायना आणि भारतात सुद्धा जो मार्क्स आला, ह्या जवळपास अर्ध्या जगावर मार्क्सच्या विचाराची सत्ता आली आणि गेली. ती टिकली नाही, पण मार्क्सच्या प्रभावापासून कोणी जगामधला तत्त्ववेत्ता अलिप्त राहू शकला नाही. पण मार्क्स यासाठी आभार की त्यांनी दुःख आहे हे कबूल केलं. आपल्याकडची मायथॉलॉजी किंवा जे धर्मशास्त्र आपल्याकडचं होतं त्याची तर फार वेगळी गोष्ट आहे. ते कधी विचार करू देत नव्हतं. एखादा दरिद्र माणूस जर ओरडायला लागला तर त्याला ते सांगत होतं की गेल्या जन्मातल्या तुझ्या पापामुळे तुला हे भोगायला मिळालेलं आहे, आता गपचूप भोग, पुढच्या वर्षी तावडेसारखा बिल्डर होशील, काही काळजी करू नको, हे इथं सांगितलं जात होतं. परंतु किमान हे दुःख ॲक्सेप्ट केलं मार्क्सने. आणि तिसरा माणूस आहे की ज्याच्यामुळे रेनेसान्स झाला असं मानलं जातं, त्याचं नाव आहे सिग्मंड फ्राईड. कारण फ्राईड एक पहिला असा माणूस आहे की त्यानंतर युंग असेल, अनेक लोक, देकार्त असेल, असे अनेक लोक मानसशास्त्रावर अभ्यास करणारे आले. तर फ्राईडने एक वेगळा सिद्धांत मांडला. फ्राईड असं म्हणाला की जे काही जगामध्ये घडतं आहे, ज्या काही माणसाच्या भावभावना आहेत, माणसाचे वर्तन आणि व्यवहार, तो ज्या पद्धतीने वागतो, वर्तन करतो, त्याच्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत, तर तो म्हणाला यात ना ईश्वराचा हात आहे ना याच्या धर्मशास्त्राचा हात आहे. तर त्याने पहिल्यांदा सांगितलं की याच्यामध्ये माणसाच्या मनाची खूप मोठी भूमिका आहे. आणि म्हणून माणसाच्या मनाला केंद्रस्थानी ठेवून त्याच्या वेदनेचा विचार करण्याचं काम पहिल्यांदा फ्राईडने केलं. आणि म्हणून ह्या 3 लोकांमुळे जग बदललं. युरोपियन राष्ट्र, तिथली माणसं एका वेगळ्या पद्धतीने विचार करायला लागली आणि खूप अनुयायी त्यांचे त्या काळात निर्माण झाले आणि संशोधन पुढे जात राहिलं. अनेक लोक जन्माला आले. त्यामुळे युरोपियन राष्ट्रांमध्ये बऱ्यापैकी प्रगती झाली, रेनेसान्स झाला असं मानण्याची पद्धत आहे. ह्या तिघांचा साधारण कालखंड बघितला तर 300-350 वर्षाच्या मागे जात नाही. अरिस्टॉटल, प्लेटोसुद्धा, समजा अरिस्टॉटल बुद्धाच्या जवळपासच असेल, पण उत्तरकालीन, जसं मग परांजपेताई बोलत होत्या की त्यानंतर जगामध्ये ज्यांनी माणसाची बाजू घेऊन काही चिंतन करण्याचा प्रयत्न केला तो बुद्धाला टाळून पुढे जाऊ शकत नाही. एवढं बुद्धाचं सर्वव्यापक जगामध्ये त्यांच्या विचारामध्ये आहे. आपल्याला त्याचा अभिमान वाटला पाहिजे. कारण बुद्ध हे 3 लोक जर युरोपियन राष्ट्राच्या प्रबोधन युगाचे जनक असतील तर आपल्याला प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे की बुद्ध 2500 वर्षापूर्वी आपल्या देशात होऊन गेले. ह्या तत्त्वज्ञानाच्या फांद्या असतील तर त्याचा बुंधा म्हणजे बुद्ध तो भारतातला होता, याचा आपल्याला प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे. म्हणून बुद्ध ग्रेट आहे. परंतु बुद्धाचं जे काही जीवन आहे, बुद्ध ज्या पद्धतीने जगला, बुद्धाचे जे काही विचार आहेत, मग हे सार्वकालिकतेकडे घेऊन जात असताना आज जी काही ज्या घडामोडी घडत आहेत
ह्या घडामोडीचे विवेचन बुद्धाच्या विचारातून आपण कशा प्रकारे करणार आहे? तर बुद्ध, मी मागा सांगितलं की बुद्ध ही काही व्यक्ती नाही, कारण एरिक फ्रॉम सारख्या जागतिक तत्त्ववेत्त्यांनी बुद्धाला वंदन केलेलं आहे. आणि आपल्याकडे सुद्धा आपल्या देशाचं राष्ट्रगीत ज्या टागोरांनी लिहिलं, ते एकदा जपानला गेले तेव्हा त्यांना प्रश्न विचारलेला होता की तुम्ही ज्या भारत देशातून आलात त्या देशाची ओळख तुम्ही काय सांगाल? तर टागोर म्हणाले, माझ्या देशाची ओळख सांगायची असेल तर बुद्धाचं तत्त्वज्ञान आणि शिवाजी राजाचा पराक्रम ही माझ्या देशाची ओळख आहे. आणि म्हणून बुद्ध जगभर गेला, परंतु भारतामध्ये अनेक वर्ष बुद्ध आम्हाला समजलेलंच नाही. अनेक हजारो वर्ष बुद्ध आपल्या देशातून नामशेष झाला, बुद्धाचं तत्त्वज्ञान आम्हाला समजलं नाही. आणि दुर्दैवाने जेव्हा बुद्ध आम्हाला समजला तर तो 10वा अवतार झालेला होता, 9वा अवतार झालेला होता. त्यामुळे त्याचं असिमिलेशन झालेलं होतं. त्यामुळे एक प्रॉब्लेमॅटिकता आपल्याकडे अशी तयार झाली की जो कोणी अतर्क्य असं काम करतो तर त्याला दैवत्व बहाल करणे, आणि एकदा अशा माणसाला दैवत्व बहाल केलं की त्याला नारळ फोडून वंदन केलं की तो त्याचा फोटोत राहायला मोकळा आणि आपण वाटेल तसं वागायला मोकळे, अशी आपल्याकडची मानसिकता आहे. म्हणून बुद्ध हा केवळ देव तर नाहीच, पण तो जो काही बुद्धाचा विचार आहे, बुद्धाचा विचार आजही आपल्यासोबत आहे, पुढेही आपल्यासोबत राहणार आहे. प्रत्येक काळाचा मार्गदाता बुद्ध आहे. बुद्धाचं वेगळेपण काय आहे? बुद्ध कशासाठी कालातीत आहे? तर बुद्धाच्या विचारातच बुद्धाची कालातीतता दडलेली आहे. म्हणजे अलीकडे विज्ञानाने काही गोष्टी सिद्ध केल्या. म्हणजे जसं फ्राईड मनाचा अभ्यास करतो, त्याआधी संत तुकाराम महाराजांनी म्हटलं, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. पण मनाला केंद्रस्थानी ठेवून तुकारामाने सुद्धा विचार केलेला होता. त्याआधी 2500 वर्षापूर्वी बुद्धाने जे काही तत्त्वज्ञान मांडलं, तर तत्त्वज्ञान हा शब्द म्हटल्याबरोबर थोडा आपल्याला अडचणीचं वाटतं, खूप काहीतरी अवघड असेल तत्त्ववेत्ता म्हटलं की. परंतु बुद्धाच्या विचाराची, तत्त्वज्ञानाची मांडणी कशी आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप चांगलं विश्लेषण बुद्धाच्या तत्त्वज्ञानाबद्दल केलेलं आहे. तर बुद्धाने जो विचार सांगितला त्याला धम्म म्हणण्याची प्रथा आहे, धम्म म्हणतो आपण. आणि जगामध्ये जे हिंदू असेल, ख्रिश्चन असेल, इस्लाम असेल, अनेक जे धर्म आहेत त्याला धर्म म्हणतात. प्रत्येक धर्माला एक फिलॉसॉफी आहे, एक तत्त्वज्ञान आहे. तसं हा धम्म आहे. मग धम्माचं काय तत्त्वज्ञान आहे? तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जगातले इतर जे धर्म आहेत बुद्ध सोडला तर बहुतांश धर्म हे या जगाची निर्मिती कशी झाली यावर चर्चा करतात. धर्माच्या तत्त्वज्ञानाचं प्रयोजन म्हणजे विश्वनिर्मिती हे आहे, आणि त्यात मनुष्य कधी आला वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी चर्चेला जातात. आणि म्हणून बायबल असो का वेद असोत किंवा अजून कुराण असो, ह्या कुठल्याही धर्मग्रंथामध्ये माणसाच्या निर्मितीची मायथॉलॉजी सांगितलेली आहे. आणि ती सांगत असताना की अशा अशा पद्धतीने माणूस निर्माण झाला, असं प्रत्येकाने काही नाही त्यांना वाटेल तर त्यांनी त्या पद्धतीने ते सांगितलेलं आहे. म्हणजे प्रत्येक धर्माच्या तत्त्वज्ञानाचं उद्दिष्ट हे मनुष्य निर्मिती, माणूस कसा निर्माण झाला याबद्दलचं विवेचन आहे. परंतु बुद्धाच्या धम्माच्या तत्त्वज्ञानाचा मूळ गाभा विश्व कसं निर्माण झालं हे नाही, तर विश्वाची पुनर्रचना कशा पद्धतीने करायची आहे त्यासाठी हा धम्म आहे. हे धम्माचं वेगळेपण आहे. बुद्ध कधी भूतकालीन भाषा बोलत नाही, मृत्यूपूर्वी आणि मृत्यूनंतरच्या जगावर बुद्ध कधी भाष्यच करत नाही. आणि म्हणून बुद्ध यशस्वी का झाले? आज आपण बघितलेलं आहे की तलवारीच्या बळावर काही तत्त्वज्ञान जगाच्या कानाकोपऱ्यात नेता येत नाही. चायनाने बुद्ध स्वीकारला. आता मी थायलंडला जाऊन आलो. थायलंडचे लोक, काही तिथली भूमी वेगळी आहे, पण थायलंडमध्ये 95% बुद्धिस्ट आहेत. आणि थायलंड हा जगातला एकमेव असा देश आहे की तिथे स्वातंत्र्य दिवस नाही थायलंडला, कारण तो कधी गुलामच ती भूमी झाली नाही. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही बुद्धाचा विचार स्वीकारल्यामुळे कोणी आमच्यावर आक्रमणच केलं नाही, कारण आमची भाषाच एकदम बुद्धाची होती. आणि म्हणून जगामध्ये वेगवेगळ्या प्रदेशामध्ये बुद्ध गेला, आणि तिथे जात असताना झेन बुद्ध असेल, चायनीज बुद्ध असेल, जापनीज बुद्ध असेल, मंगोलियन बुद्ध असेल, तिबेटचा बुद्ध असेल, भूतानचा बुद्ध असेल, सर्व ठिकाणी बुद्ध गेला. आणि तिथली जी लोकसंस्कृती होती मूळची, त्या आदिवासी असतील किंवा तिथल्या ज्या कल्चर होत्या, तिथल्या कल्चरनी बुद्धाला आपल्यामध्ये घेतलं आणि अडॉप्ट केलं. आणि बुद्धच आमचा मार्गदाता म्हणून आज 75% जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत बुद्ध मुक्तिदाता म्हणून वावरतो. तो बुद्ध आपल्या देशामध्ये जन्माला आला, याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. बुद्ध यशस्वी झाला त्याचं कारण असं आहे की बुद्धाच्या पूर्वीसुद्धा भारतात एक तत्त्वज्ञान होतं. त्या तत्त्वज्ञानाचं नाव आहे चारवाक. चारवाकाचं जे तत्त्वज्ञान आहे आपल्याकडे,
हे चार्वाकाचं तत्वज्ञान एवढं रोखठोक आहे, ते काही भीडभाड ठेवत नाही, बिना भूलचं ऑपरेशन करतं ते डायरेक्ट. कशाचा मोक्ष आहे? मरण म्हणजेच मोक्ष, एका वाक्यात संपला कार्यक्रम. दुसऱ्या मोक्षाच्या भानगडीत पडू नका, इतकं स्पष्ट बोलतं ते. उपाशी राहू नका, कर्ज काढा, पण भरपूर जेवण खा, जग फिरा, हे सांगणारा. कर्ज काढा आणि तूप प्या, हे आपण चार्वाकाचे वंशज असून ऐकलं नाही. मल्ल्या, नीरव मोदी, चोक्सीने ऐकलं आणि ते आयुष केले, त्यांचं काही वाईट झालं नाही. आम्ही अजून EMI फेडण्यातच हैराण आहोत. आपण सध्या आपण बांधकाम बंद ठेवलंय. डायरेक्ट होतं सगळं, जे काय असेल. देव बिव काही कुछ नाही. आपल्याला मायबापाने जन्माला घातला, आपले देव मायबाप. आपण काय कोणी देवापासून जन्माला आलेलो नाही. एकदा राखेत जळालं, प्रेत राक्षेत भस्मीभूत झालं, त्याचं पुनर्निर्माण अशक्य आहे. मृत शरीरात नवसंजीवन निर्माण होत नाही. डायरेक्ट बोलायचं तो. हे सगळं थोतांडा, इतकी त्याची भाषा. ते काही चूक नव्हतं, पण चार्वाक टिकला का? चार्वाक टिकला नाही. आणि दुसऱ्या बाजूला एक चार्वाकाच्या विरोधात श्रमण संस्कृतीला काउंटर करणारी एक संस्कृती आपल्याकडे होती, वैदिकांची. ते तर सगळं गुदगुल्या करणारं तत्त्वज्ञान होतं. ते सांगायचे की हे जे काय खरं आहे, काय खोटं आहे, ते तत्त्वज्ञान माणसाच्या जगण्यावर, जीवनावर, इथल्या सुखदुःखावर बोलतच नाही. ते मृत्यूपूर्वी आणि मृत्यूनंतरच्या जगामध्येच तुम्हाला एवढं गुंतवून टाकतं, गुंकवून टाकतं. अशा प्रकारची एक मांडणी या देशामध्ये होत होती. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना चार्वाक दुर्दैवाने टिकले नाही. आणि जे तत्त्वज्ञान स्वर्ग आणि नरकाची भाषा करत होतं ते काही जगभर जाऊ शकलं नाही. पण बुद्ध जगभर गेला. त्याचं कारण आणि एकमेव कारण काय असेल तर बुद्ध हा पहिला व्यक्ती आहे की त्यांनी जगात पहिल्यांदा मध्यम मार्ग सांगितला. बुद्ध ताणेपर्यंत कधीच ओढत नाही रबराला. तुटायची क्षता आली म्हटलं की ते सोडून देतो त्याला. म्हणजे बुद्ध हा मध्यम मार्ग काढतो. आणि बुद्ध हा नेहमी माणसांची भाषा बोलतो. बुद्ध म्हणतो की बुद्धाने सांगितलं की बुद्ध हा तत्वज्ञानी होताच. बुद्धाकडे सगळ्याच प्रश्नाची उत्तरं नव्हती असं नाही. सगळ्या प्रश्नाची उत्तरं बुद्धाकडे होती. पण बुद्धाने एक पथ्य पाळलेलं होतं की बुद्धाने नेहमी एक केलेलं आहे की बुद्ध म्हणायचा, अतार्किक प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधील नाही. माणसांबद्दलचे काही प्रश्न असतील तर मला विचारा, त्याचे मी उत्तर द्यायला तुम्हाला तयार आहे. बुद्धाने काही अग्रक्रम ठरवले होते. तो आहे मध्यम मार्ग. हा जगात चर्चेला गेला. म्हणजे 4 आर्य सत्य, अष्टांगिक मार्ग, 4 आर्य सत्य आणि त्यानंतर मध्यम मार्ग, हे बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा गाभा आहे. हे ज्याला समजला त्याच्या मनातून आणि जगातून सुद्धा दुःख हद्दपार होईल. मग काय मानलं बुद्धाने? तर बुद्धाने अग्रक्रम ठरवले. आपण सुद्धा ठरवले पाहिजे. बुद्धाने सांगितलं, एक उदाहरण खूप चांगलं दिलेलं आहे. बुद्ध म्हणाले की एखादा माणूस जंगलात फिरत आहे आणि जंगलात फिरत असताना अचानक त्याच्या छातीला येऊन एखादा बाण लागला. छातीला बाण लागल्याबरोबर तो माणूस जखमी झाला आणि आकांताने जीवाच्या ओरडा लागला, जमिनीवर लोळायला लागला. एक शहाणा माणूस त्याच्याजवळ गेला आणि त्याने त्याच्या हृदयातला बाण उपटून बाहेर काढला. तर त्या शहाण्या माणसाचं कर्तव्य काय आहे? त्याने काय करायला पाहिजे? आधी त्याचा अग्रक्रम काय असायला पाहिजे? त्याचा अग्रक्रम हा असायला पाहिजे का की हा बाण मारणारा कोण असेल, ह्या बाणाचा सेकंदी वेग काय असेल, ह्या बाणाला जो धातू लावलेला आहे तो धातू नेमका कोणत्या देशातून आला, ह्या बाणाची निर्माण करणारी कंपनी कोणती, हा बाण जेव्हा येत होता तेव्हा वाऱ्याचा वेग काय होता आणि कोणत्या अँगलमध्ये हा माणूस होता, यावर त्याने वेळ खर्च करायचा का? बुद्ध म्हणतात यावर त्याने वेळ खर्च करायचा नसतो. त्याने पहिल्यांदा त्याचा अग्रक्रम त्या माणसाचा जीव वाचवणे हा पहिला अग्रक्रम आहे. आणि म्हणून ते बुद्धाने केलं. बुद्ध म्हणाले त्याचं तुम्ही बघत बसा. स्वर्ग आहे की नाही, नरक आहे की नाही, ईश्वर आहे की नाही, ते तुम्ही बघत बसा. फ्राईड म्हणाला की स्वर्ग आहे का, नरक आहे का, मेलेली माणसं स्वर्गात जातात का, मी मेल्यानंतर स्वर्गात जाणार आहे का, नरकात जाणार आहे का, असे प्रश्न ज्याला पडायला सुरुवात होतात तर तो मनोरुग्ण झाला असं समजून त्याला दवाखान्यात भरती करावं, असं फ्राईडचं म्हणणं होतं, माझं नाही. हे आभासी प्रश्न आहेत. म्हणून बुद्ध हा माणसाच्या जीवनाशी भिडतो, त्याच्या जगण्याशी भिडतो. आणि म्हणून मध्यम मार्ग बुद्धाने निवडला. अतार्किक प्रश्नाला कधीच बुद्धाने उत्तरं दिली नाही. बुद्धालाही लोक जाऊन प्रश्न विचारायचे. बुद्धाला जाऊन लोक प्रश्न विचारायचे त्या काळातले विद्वान, तुला वेद पाठ आहेत का, तुला श्रुती किंवा उपनिषद माहिती आहेत का, स्वर्ग माहिती आहे का, नरक माहिती आहे का, त्या अशा कुठल्याही प्रश्नाला बुद्धाने कधीच उत्तरं दिली नाही. बुद्ध म्हणाले माणसांच्या बद्दल काही तुझ्या मनात प्रश्न असतील ते मला विचार, त्या प्रश्नाचे उत्तर द्यायला मी बांधील आहे. हा बुद्धाचा मध्यम मार्ग होता.
दुसरं जे बुद्धाचं वेगळेपण कशात आहे, तर बुद्धाचं वेगळेपण याच्यामध्ये आहे की तुम्ही साधारणतः कुठलेही धर्मप्रमुख धर्मसंस्थापक काढा, बुद्धाच्या धम्माला आपण धम्म म्हणतो आणि बुद्ध धर्माचा संस्थापक कोण? गौतम बुद्धच ना. पण बुद्ध हा काही धर्मसंस्थापक स्वतःला कधीच म्हणत नाही. बुद्धाने हयातीत कधी हा धम्म स्थापन केलेला नाही. मृत्यूपूर्वी जेव्हा आता मृत्यू जवळ आला असं वाटलं तेव्हा शिष्य आणि बुद्धामध्ये संवाद झाले. तेव्हा शिष्य आणि बुद्धाला विचारलं की आता समजा तुमचं निर्वाण झालं, मृत्यूची वेळ तुमची जवळ आलेली आहे, आता तुम्ही गेल्यानंतर आम्ही कोणाचं ऐकावं? आमचा शास्ता कोण असेल? आम्ही कोणाचे निर्णय मानावेत? तेव्हा जे उत्तर बुद्धांनी दिलेलं आहे की माणूस निर्माण झाल्यापासून अशा प्रकारचं उत्तर देणारा जगातला पहिला महामानव, त्याचं नाव आहे तथागत बुद्ध. बुद्धाने सांगितलं की धम्माला शास्ता नाही, हे विचार आहेत आणि माझा धम्म 500 वर्षानंतर बदललेला असेल, म्हणून मी शास्ता नाही. माझ्यानंतर मी सांगितलेले विचार ते विचारच तुमचे शास्ता असतील. माझी भक्ती करायची, माझी पूजा करायची, माझं मंदिर उभं करायची गरज नाही. इतकी स्पष्ट भूमिका बुद्धाची होती. बुद्धाने कधी माझंच ऐका, मला शरण या, माझाच घरात फोटो लावा, माझीच पूजा करा, मलाच धूपारती करा, असं कधीच बुद्धाने सांगितलं नाही. आणि बुद्ध नेहमी हा साळुंखेने खूप चांगलं उदाहरण बुद्धाच्या संदर्भात दिलेलं आहे. तर बुद्ध कोण आहे? आपल्यामध्ये राम, कृष्ण, महादेव, प्रेषित पैगंबर वगैरे महापुरुष बघितलं की आपल्यावर एक दडपण येतं हृदयावर. अरे बापरे, इतकं मोठं होणं आपण शक्य नाही. पण हा साळुंखेने खूप बुद्धाबद्दल एक वेगळेपण मांडलेलं आहे. ते म्हणतात की बुद्धाचं वेगळेपण काय आहे? तर बुद्धाचं वेगळेपण आहे, बुद्ध कोण आहे, बुद्धाचं आपलं नातं काय आहे? तर बुद्धाचं आणि आपलं नातं एवढं जवळचं आहे की जेव्हा अविकसित होता बुद्ध, त्याला बोधी प्राप्त होण्यापूर्वी बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं आणि तो बुद्ध झाला. पण बोधी प्राप्त होण्यापूर्वीचा जो बुद्ध होता तो आपल्यासारखाच होता. मग बुद्ध आपला कोण आहे? तर बोधी प्राप्त होण्यापूर्वी जो बुद्ध होता तो म्हणजे आपण आहोत, तो आपल्यासारखाच आहे. बुद्धाचं आधीचं जे रूप आहे ते म्हणजे आपण आहोत. आणि जर एखादा व्यक्ती जन्माला आल्यानंतर त्याच्या शरीरात जी ज्ञानाची ऊर्जा आहे मेंदूमध्ये, त्याला जी काही कंपनं सृष्टीतून मिळतात, ज्या समुदायात तो वावरतो, आपल्या ज्ञानावर कुठलंही दडपण न येऊ देता तो जर फुलत गेला तर 100% मेंदू वापरलेला फुललेला माणूस कसा असेल तो म्हणजे बुद्ध आहे. म्हणजे माणूस अतिउत्क्रांत झाला, डेव्हलप झाला, फुलला ज्ञानाच्या दृष्टिकोनातून, काय होऊ शकेल? तर तो बुद्धच होऊ शकेल, कारण बुद्धाच्या पुढे तो जाऊ शकणार नाही. बुद्ध ही माणसाच्या सर्वोच्चपणाची एक परिसीमा आहे, ती गाठली बुद्धाने. आणि म्हणून मग आपलं माणूस म्हणून काय अस्तित्व आहे? तर आपण सुद्धा बुद्ध होऊ शकतो. हे बुद्धाचं आणि इतर महापुरुषातलं वेगळेपण आहे. म्हणजे तुम्ही प्रत्येक माणूस बुद्धाच्या 10%, 5%, 20%, 2%, 1% त्याच्या जीवनाचा भाग होऊ शकतो. हे आपलेपण, ही जवळीकता, हे बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. हे बुद्धाचं अजून एक वेगळेपण आहे. दुसरा जो 2-3 मुद्द्यावरच आपण प्रामुख्याने चर्चा करूया. बुद्धाने जे काही ज्या पद्धतीने बुद्ध वावरत होते, वागत होते, जी बुद्धाची भाषा होती, त्या काळामध्ये पाली ही लोकभाषा होती. बुद्धाने लोकभाषेमध्ये जाऊन लोकांना समजावून सांगितलं. प्रबोधनावर जास्त बुद्धाचा भर होता. दुर्दैवाने असं म्हणावं लागेल की आपल्याकडे बुद्ध जरी आपल्या देशात जन्माला आले तरी बुद्धाचं जे काही साहित्य आहे, जीवनचरित्र आहे, ही साधनं आपल्या देशात आज अस्तित्वात नाहीत. बुद्ध धर्माचाही आपल्याकडे लोप झाला होता शंकराचार्याच्या आगमनानंतर. आणि त्यानंतर 1956ला बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचं प्रकटन केलं आणि बुद्ध धर्माची पुन्हा चर्चा आपल्या देशात सुरू झाली. त्यापूर्वी काश्मीरसारख्या काही आदिवासी बहुल क्षेत्रांमधून काही आदिवासी जातीमध्ये बुद्ध धर्म अस्तित्वात होता बुद्धकालीन, पण तो काही लिमिटेड लोकांमध्ये होता. खऱ्या अर्थानं महाराज सयाजीराव गायकवाडांनी 1910 साली आपल्या भारत देशातला नव्हे जगातला पहिला बुद्धाचा पुतळा उभारला, तो बडोद्याला, आणि तो जपानहून मागवलेला होता. आणि त्यानंतर बुद्धाचं पहिलं चरित्र आपल्या महाराष्ट्रातल्याच गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकरांनी लिहिलं, ते मराठी भाषेतलं 1898 साली. बाबासाहेब जे बुद्ध धम्माकडे वळले ते चरित्र वाचून वळले केळुसकरांनी
ते बुद्धचरित्र त्यांना दिलेलं होतं. आणि खऱ्या अर्थानं भारतामध्ये जे काही बुद्धाचं तत्वज्ञान आणण्याचं बऱ्यापैकी श्रेय जातं ते पंडित राहुल सांक्रतायर यांचं नाव आपण ऐकलं असेल. इथे चीन असेल, परदेशातून जे काही लोक आपल्याकडे ह्युआन स्वांगसारखे आले त्यांनी इथून बुद्धाचं तत्वज्ञान, बुद्धाची ग्रंथ ते श्रीलंकेला गेले, चायनाला गेले, सर्व ठिकाणी घेऊन गेले. आणि त्यानंतर आपल्याकडे बुद्धाच्या पुनर्जागरणाचा विचार सुरू झाला. तेव्हा जगभरातून हे साहित्य आपल्याकडे आणलं गेलं, ट्रान्सलेशन झालं आणि आपल्याला बुद्ध समजला. आणि म्हणून हे जे काही बुद्धाचे विचार आहेत, बुद्धाच्या वेगळेपणाचा दुसरा मुद्दा सर्वात महत्त्वाचा असा आहे की बुद्धाने जो सिद्धांत मांडला एक सोपा सिद्धांत मांडलेला आहे. कारण बुद्ध माणसाच्या अस्तित्वाबद्दल, जगण्याबद्दल, वर्तन व्यवहाराबद्दल आणि अस्तित्वात असलेल्या जगाबद्दल बुद्ध भाषा करत असतो. आणि म्हणून बुद्धाने काय केलं की जे 4 आर्य सत्य ज्याला आपण म्हणतो त्याला प्रत्युत समुत्पाद असं नाव आहे. हा सिद्धांत पहिल्यांदा जगामध्ये बुद्धाने मांडला. तो सिद्धांत काय होता की ते 4 आर्य सत्य काय आहेत. तर बुद्धाने पहिली गोष्ट काय केली तर पहिल्यांदा बुद्धाने दुःख आहे हे कबूल केलं. म्हणजे दुःखाला मान्यता दिली बुद्धाने. आणि त्यांनी सांगितलं खूप सोप्या भाषेमध्ये, हे काही खूप अवघड नाही. त्यांनी सांगितलं हे 4 ज्या गोष्टी आहेत, आपल्याला सुद्धा आश्चर्य वाटेल की बुद्धाचं तत्वज्ञान किती सोपं आहे आणि किती चांगल्या पद्धतीने आपल्याला ते समजून घेता येईल. बुद्ध म्हणाले दुःख आहे. दुसरा त्यांनी सिद्धांत मांडला दुःख आहे तर मग त्याला कारण सुद्धा आहे. दुःख आपोआप निर्माण होतं का? दुःख आहे त्याला कारण आहे. आणि तिसरा सिद्धांत त्यांनी मांडला ते नाहीसं करता येतं. दुःख आहे त्याला कारण आहे, ते नाहीसा करता येतं. आणि चौथा सिद्धांत मांडला ते नाहीसे करण्याचा उपाय सुद्धा आहे. हा प्रत्युत समुत्पादाचा सिद्धांत जगाने स्वीकारलेला आहे. म्हणजे बुद्धाने दुःखाला सुखाचं कवच घालून आभासी वास्तव बुद्धाने कधीच निर्माण केलं नाही. तर बुद्धाला समोरा गेलेला बुद्ध हा पहिलं तत्ववेत्ता आहे. दुःखाला सामोरा गेलेला आहे बुद्ध. आणि ते म्हणतात की दुःख आहे मग दुःखाला कारण आहे. मग जसं त्या म्हणाले मग दुःखाला काय कारण आहे तर माणूस दुःखी होण्याचं कारण त्याची अमाप तृष्णा, हे बुद्धाने शब्द वापरलेला आहे. म्हणजे माणसाची तृष्णा कधी संपत नाही आणि ज्या ठिकाणी तृष्णा संपते त्या ठिकाणी सुखाचा उगम सुरू झालेला असतो. कोणत्याही स्टेजचा माणूस सुखी नाही. आणि म्हणून दुःखाचं कारण आहे, दुःख आहे त्याला कारण आहे, ते दूर करता येतं. आणि कारण दूर करण्याचा उपाय आहे. अशा प्रकारचा एक प्रत्युत समुत्पादाचा सिद्धांत बुद्धाने मांडला. आणि त्यातून एक दुःखावर एक चांगलं कारण त्यांनी शोधून काढलं. आता दुसरा जो नेहमी बुद्धाचं वेगळेपण मी मुद्दाम ते लिहून आणलेलं आहे. ह्या वेगळ्या आपण सगळे अभ्यासक असल्यामुळे सगळ्या डिटेल गोष्टीमध्ये जाण्याची गरज नाही. पण जेव्हा प्रश्न पडतात आपल्यासमोर, मतमतांतर आहेत, वादविवाद आहेत, एक तत्वज्ञान ही भाषा बोलतं, एक तत्वज्ञान ती भाषा बोलतं, मार्गदर्शक म्हणून आपण कोणाकडे तरी जातो तेव्हा तो म्हणतो की माझंच खरं आहे, मी सांगतो त्या एक बाकीच्याचं सोडून दे. आणि आपल्याकडे तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आपल्याकडे कसा प्रॉब्लेम आहे, देवाबद्दल आपल्याकडे जेव्हा चर्चा होते तेव्हा काही देव आहे म्हणणारे लोक आहेत, देव नाही म्हणणारे लोक आहेत, काही लोक देवाला बघितलं म्हणणारे आहेत, काही लोक मीच देव आहे म्हणून सांगणारे आहेत. म्हणजे 2 माणसामध्ये भांडण लागलं. आपण जेव्हा आपल्या तत्वज्ञानाचे ग्रंथ वाचतो, 2 माणसात भांडण लागलं तर भांडण असं होतं, एक माणूस म्हणला शेर अंडा देत आहे आणि दुसरा म्हणला शेर बच्चा देत आहे. आता दोघांचं भांडण काही मिटेना, दोघं आपापल्या मतावर ठाम होते. एक तिसरा धर्म अभ्यासक चाललेला होता, त्यांनी त्याला बोलावलं, विचारलं, म्हणलं की आमच्या दोघांचं भांडण काही मिटेना. म्हणलं भांडण काय नेमकं तुमचं? तो म्हणाला शेर अंडा देत आहे, हा म्हणतो बच्चा देत आहे, तुम्ही काहीतरी आम्हाला मार्ग सांगा. तो म्हणाला शेर तो जंगल का राजा होता है, जो उसके मन में आएगा वो देगा. ते मी का त्याच्यावर उत्तर देणार आहे. म्हणजे बहुतांशी प्रश्नाला अशी बगल दिली गेलेली आपल्याकडे. म्हणजे व्यवहारातले प्रश्न विचारले, नेती हे असंही असू शकतं किंवा तसंही असू शकतं. अशा पद्धतीची उत्तरं दिल्यामुळे तत्वज्ञानाला सुस्पष्टता आली नाही. बुद्धाने कधीच आपलं कोणतंही विधान अर्धवट सोडलेलं नाही. एखादा प्रश्न विचारला तो माणसाशी संबंधित असेल त्याचं थेट उत्तर बुद्धाने दिलेलं आहे. आणि मोठेपणा स्वतःकडे कधीच घेतलेला नाही. माझीच पूजा करा, माझीच मंदिरं बांधा, माझ्या विचारानुसार चला, असं बुद्धाने कधीच सांगितलेलं नाही. आणि म्हणून हे बुद्धाचं वेगळेपण आहे. आणि जेव्हा बुद्धाला विचारलं की आता हे जरी खरं असलं, जगात अनेक घटना घडामोडी घडत असतात,
मग बुद्धाला लोकांनी विचारलं की मग आम्ही तुमचंच खरं मानायचं का? तुम्ही तर आमच्यासाठी सर्वात ग्रेट आहे, मोठे आहे, आम्ही तुमचे सगळे अनुयायी आहे. जर आमच्या मनात काही प्रश्न निर्माण झाला, आज तुम्ही हयात आहात, आम्ही तुम्हाला विचारू, तुम्हाला नेतृत्व देऊन तुम्हाला आम्ही त्याचं उत्तर विचारू, आणि मग आम्ही तुम्हाला सर्वश्रेष्ठ ठेवून आमची उत्तरं शोधावी का? आम्ही कोणाला आमचा नेता मानावं? असा जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा जे बुद्धानं उत्तर दिलेलं आहे ते खरं म्हणजे मी तुम्हाला एक अर्ध्या मिनिटाचंच आहे, वाचून दाखवतो. तुम्ही विचार करा की किती बुद्ध काळाच्या पुढे होते. इतका उच्च विचार, इतकी चांगल्या प्रकारची मांडणी. खरं म्हणजे तो विचार का होता आणि सार्वकालिक का होता हे आपल्याला ह्या त्यांच्या मांडणीहून कळेल. कालामानव नावाचे त्या काळातले त्यांचे जे काही अनुयायी होते त्यांच्या पुढचं हे बुद्धाचं वचन आहे. बुद्धाने सांगितलं, ते म्हणाले, एखादी गोष्ट अनुभवावरून म्हणजे IQ माहितीवरून स्वीकारू नका. बुद्धाने सांगितलं की एखादी गोष्ट अनुश्रवावरून म्हणजे IQ माहितीवरून स्वीकारू नका. परंपरा आहे म्हणून तिचा स्वीकार करू नका. किती किती मोठ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ह्या छोट्या वाटतात आपल्याला. बुद्ध म्हणाले, एखादी गोष्ट अनुश्रवावरून म्हणजे IQ माहितीवरून स्वीकारू नका. परंपरा आहे म्हणून स्वीकारू नका. कोणीतरी असे असे सांगितले आहे म्हणून स्वीकारू नका. पुढे म्हणतात, एखादी गोष्ट पिटकातून आली आहे एवढ्यावरूनच स्वीकारू नका. पिटक म्हणजे जसं ख्रिश्चन धर्माचा धर्मग्रंथ काय आहे? बायबल आहे. तसं इस्लामचा कुराण आहे. मग जे ख्रिश्चन आणि त्या कुठल्याही जगातल्या धर्माचे अनुयायी असतील त्याच्यासाठी सर्वोच्च कोणती गोष्ट आहे? त्यांचा धर्मग्रंथ. जे कोणते धर्म पाळणारे लोक असतील ते धर्मग्रंथाला काउंटर एखादं विधान आलं की किती रक्तपात होतो हे आपण बघितलेलं आहे. सत्य बोलणाऱ्याला फाशी दिली गेली. बायबलमध्ये सांगितलं होतं की पृथ्वी सपाट आहे आणि गोल म्हणणाऱ्याची काय दशा झाली? प्लेटोला विष दिलं गेलं. सत्यासाठी अनेक लोक मारले गेले. सत्य स्वीकारलं, बदलले नाही. पण धर्मवचनं जर असतील तर त्या धर्माचे अनुयायी आजसुद्धा किती कठोर होतात. आज 2020 साली सुद्धा एखाद्या धर्मवचनाला काउंटर करणारं विधान जर आपण केलं तर आपली काय अवस्था होईल? ते धाडस आजही प्रगत झालेल्या मानवी समूहामध्ये सुद्धा नाही. पण 2500 वर्षापूर्वी बुद्ध काय म्हणतात? एखादी गोष्ट पिटकातून आली आहे एवढ्यावरूनच स्वीकारू नका. म्हणजे बुद्धाने सांगितलेल्या वाङ्मयाला पिटक वाङ्मय म्हणतात. मी सांगितलेल्या वचनातून एखादी गोष्ट आली, हे बुद्धाने सांगितलेलं आहे म्हणून सुद्धा स्वीकारू नका, असं सांगणारा माणूस किती सार्वकालिक असेल याचा तुम्ही विचार करा. पुढे बुद्ध म्हणतात, तर्काच्या व न्यायशास्त्राच्या आधारे स्वीकारू नका एखादी गोष्ट. दुसरे म्हणतात, बाह्य रूपाचा विचार करून स्वीकारू नका. फार चांगली दिसते बाहेरून म्हणून स्वीकारू नका. बाह्य रूपाचा स्वीकार करून. अंदाज बांधण्याचा आनंद मिळतो म्हणून स्वीकारू नका. म्हणजे ताईने सांगितलं 40,000 व्याख्यानं दिले म्हणजे लई शाणा माणूस असेल तुम्हाला वाटलं असेल, पण तसं स्वीकारू नका. मला माझं पटलं तरच ऐका. अंदाज बांधू नका कोणाची, असं बुद्ध म्हणतात. बुद्ध म्हणतात, अंदाज बांधण्याचा आनंद मिळतो म्हणून स्वीकारू नका. किंवा एखादी गोष्ट आपल्या मनाला अनुकूल आहे म्हणून स्वीकारू नका. अनुकूल आहे बा, ही गोष्ट जर समाजात प्रसारित झाली तर आपला फायदा होईल असं वाटत असेल तरीसुद्धा स्वीकारू नका. बुद्ध पुढे म्हणतात, सांगणाऱ्याचे सुंदर रूप पाहून स्वीकारू नका. एखादा गोंडस म्हणजे चांगला माणूस आहे बाबा आणि चांगली स्त्री आहे, जाहिरात करते ना, सफेदी 1 मिनिट में गायब, सगळा रिंदमा खपायला सुरू झालं. बुद्ध म्हणतात की सुंदर आहे सांगणारी व्यक्ती, तिच्या दिसण्यावर भाळून तो काहीतरी सांगतो म्हणजे खरंच असलं पाहिजे म्हणून स्वीकारू नका, हे बुद्ध म्हणतात. पुढे बुद्ध म्हणतात, संभाव्यता आहे एवढ्याच कारणावरून स्वीकारू नका. हा श्रमण आपला गुरु आहे असा विचार करून स्वीकारू नका. पुढे म्हणतात, कालमानव, तुम्ही जेव्हा स्वतः होऊनच हा अनुभव घ्याल की या गोष्टी अकुशल, अहिताच्या, या गोष्टी सदोष आहेत, या गोष्टीची जाणकारांनी निंदा केलेली आहे, या गोष्टी घेतल्या असता व स्वीकारल्या असता अहिताला आणि दुःखाला कारणीभूत होतात, तेव्हा तुम्ही त्या गोष्टीचा त्याग करा. एक सर्वोच्च अशा प्रकारचं बुद्धाचं हे वचन आहे. बुद्ध म्हणतात की कोणती गोष्ट स्वीकारायची ते त्यांनी स्वतःवर कधीच घेतलेलं नाही. मी सांगतो म्हणून स्वीकारा, तर इतके स्पष्टीकरण बारीक बारीक बुद्धाने दिले. मग हे सार्वकालिकत्व बुद्धाचं नाही का? म्हणून हे बुद्धाचं वेगळेपण आहे. बुद्ध नेहमी माणसाची भाषा बोलत आले. बुद्धाला शरण जाणे याचा अर्थ ज्ञानाला शरण जाणार आहे, व्यक्तीला शरण जाणं नव्हे. आणि म्हणून बुद्ध हा धर्मसंस्थापकही नाही, सगळ्या जगाची भाषा बोलतो. म्हणून बुद्ध सर्वकडे गेला. जगभरात प्रत्येकाला बुद्ध आपला वाटतो.
हे बुद्धाचं त्यासाठीचं वेगळेपण आहे. आणि म्हणून आज आपल्याला प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे की हा बुद्ध आपला भारतातला बुद्ध आहे, जो आपल्या हाडामासाचा होता, आपल्या देशात जन्माला आला आणि खऱ्या अर्थानं त्यांनी मानवमुक्ती, माणसाच्या दुःखाला मुक्ती देणारा जो काही विचार आहे तो विचार त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता दुसऱ्या बाजूला आपण बघितलेलं आहे बुद्धाचं अजून एक वेगळेपण काय आहे. बुद्धाचं वेगळेपण असं आहे, स्टीफन हॉकिन्स नावाचा एक शास्त्रज्ञ, तुम्ही नाव ऐकलेलं आहे. त्यांचं आता निधन झालं, मला वाटतं वर्षभरापूर्वी. मृत्यूपूर्वी त्यांनी एक भाकीत केलेलं आहे. त्यांची अनेक भाकीतं खरी झाली. तर हॉकिन्स असं म्हणाले की मला असं वाटतं की नजीकच्या काळामध्ये म्हणजे येत्या 25 वर्षामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता ही जन्माला येणार आहे, असं त्यांनी भाकीत केलेलं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आज 2.0 नावाची इंडस्ट्री आता सुरू झालेली आहे आणि त्याचा पहिला प्रोजेक्ट आपल्या महाराष्ट्रात होतोय. मुंबई पुणे हायपरलूप तुम्हाला माहीत असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहेत. 10 मिनिटामध्ये आपल्याला पुण्याहून मुंबईला जाता येणार आहे. हे 2.0 नावाची इंडस्ट्री आत्ताच सुरू झालेली आहे. हॉकिन्स म्हणाले की येत्या 25 वर्षामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि त्यांनी दुसरा असा एक इशारा दिला की ही कृत्रिम बुद्धिमत्ता विज्ञानातली एक सर्वोच्च प्रगती असेल, पण माणसाच्या अस्तित्वासमोर एक मोठं संकट त्या दिवशी उभं राहिलेलं असेल. कारण माणूस आणि मशीन यामध्ये जर फरक उरला नाही तर मग आपलं जगणं कशाने बांधलेलं आहे. शेवटी आपल्याला जर सुंदर गुलाबाचं फूल बघून जर आनंद झाला नाही तर आपल्या माणूस असण्याला काही अस्तित्व राहणार आहे का. सुखदुःखाचे तरंग जर आपल्या आयुष्यात उठले नाही, पैसे किती असतील, आपलं माणसाचं मशीनमध्ये जर रूपांतर झालं तर ते जग आपल्याला हवं आहे का. म्हणून हे जग किती भयावह असेल याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. म्हणून हॉकिन्स म्हणतात की अशा कृत्रिम बुद्धिमत्तेचा शोध लागला आणि तर हे माणसासमोरचं सर्वात मोठं दुर्दैव असेल, कारण मानवता त्या दिवशी धोक्यात येईल. बुद्धाच्या समकालीन मात्रसेठ नावाचा कवी होऊन गेला, त्यांनी बुद्धावर एक स्तोत्र लिहिलेलं आहे. त्यात तो असं म्हणतो की हे बुद्धा, तू एवढा महान आहेस, तू राजपुत्र आहेस, तत्ववेत्ता आहेस, तू शूर आहेस, एवढा ग्रेट आहेस की रंजल्या गांजल्याला हृदयाशी धरतो तू आभाळा एवढा मोठा आहेस. हे जरी सगळं खरं असलं मात्र चेट बुद्धाला म्हणतो तुझ्यात मोठेपणाचे एवढे गुण आहेत, आता मी तुझ्यापुढे नतमस्तक व्हायचं म्हटलं तर कोणत्या गुणामुळे तुझ्यापुढे नतमस्तक होऊ. तर मात्र चेट म्हणतो की अनेक हजारो गुण तुझ्यामध्ये असतील, पण इतरात नसतो तो एक वेगळा गुण तुझ्यामध्ये आहे, ते म्हणजे करुणा. आणि म्हणून बुद्धा, मी तुझ्या करुणेसमोर नतमस्तक होतो. हे बुद्धाची करुणा, प्रज्ञाशील आणि करुणा. म्हणून ही करुणा सर्वश्रेष्ठ आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण झाली तर जगातून जर करुणा हद्दपार झाली तर आपली काय अवस्था होणार आहे सगळ्याची. प्रगती म्हणजे शेवटी काय, तर अशा प्रकारच्या ह्या सगळ्या धर्मामध्ये संघर्ष आहे. पुढे कोणता संघर्ष उभा राहील हे सांगता येत नाही. आपल्याला असं वाटलं होतं की ज्या पद्धतीने विज्ञान प्रगत होत जाईल, माणसं जातीपाती धर्म वंश विसरून खऱ्या अर्थानं एक चांगलं जीवन जगतील, माणसाचं आयुष्य वाढेल असं आपल्याला वाटलं होतं. पण दुर्दैवाने आज 2020 साली जगामध्ये संघर्ष वेगळ्या पद्धतीनं सुरू झालेला आहे. जाती दृढ होत आहेत भारतामध्ये, धर्मामध्ये कट्टरता वाढते आहे, मूलतत्ववाद्यांचा आज बोलबाला आहे. सत्य बोलणाऱ्याला, मध्यम मार्गवाल्यांना सुद्धा बंदुकीच्या नळीवर उभं केलं जात आहे. सुख आणि दुःखाच्या कल्पनाच आता हिरावल्या गेलेल्या आहेत. कुटुंब बंदिस्त झालेला आहे. माणसातला सर्वात वाईट गोष्ट म्हणजे माणसातला संवाद हरवलेला आहे. आणि म्हणून ज्या ठिकाणी करुणा आणि संवाद हद्दपार होईल तेव्हा माणूस 10 लाख वर्षापूर्वीच्या पूर्व अवस्थेला गेलेला असेल, तो तुम्हाला कितीही प्रगत दिसत असला तरी. आणि म्हणून हे जे धोके आपल्या मानवी जीवनासमोर आहेत, आपल्या सगळ्या भावभावनांचं रोजच्या जगण्याचं प्रतिबिंब ते आनंदात प्रतिबिंबित करायचं असेल तर बुद्धाच्या विचाराशिवाय खरं म्हणजे जगाला पर्याय नाही. तो कोणत्या धर्माचा होता, त्यांनी धर्मशास्त्र सांगितलं का, तो कुठला धर्मसंस्थापक होता का, कोणत्या देशातला होता, याच्यापेक्षा तो माणसांच्या बाजूने होता की नाही, त्याच्याकडे करुणा आणि संवाद होता की नाही, हे सर्वात महत्त्वाचं आहे. हा विचार घेऊन खरं म्हणजे आपल्याला पुढे जावं लागेल. झाले 40 मिनिटं मला वाटतं. त्या पद्धतीने सर्वंकष असं बोलावं असं मला काही वाटत नाही. आपण सर्व कामाची माणसं आहात, आम्ही कार्यकर्ते आहोत. आम्हाला जर काही जरी काम नसलं तरी आपल्यासारख्या महान श्रोत्यासमोर आम्हाला बोलण्याची संधी मिळाली. मी असं समजतो इथं 50 लोक जरी असले तरी एक माणूस आमच्यासाठी लाख मोलाचा आहे. 50 लाख लोकांसमोर काही 4 विचार मला सांगता आले, तेही आपल्या आर्याबाग ह्या कट्ट्याचं मी त्यासाठी धन्यवाद देऊन ऋण व्यक्त करतो. आपल्यासारख्या विद्वानांशी काही किमान बुद्धाच्या विचाराने थोडासा
संवाद करण्याची संधी मिळाली. खूप मोठा विषय आहे, सगळा विषय मांडण्याचं हे ठिकाण नव्हे. थोडीशी आपण चर्चाही या माध्यमातून करणार आहे, परंतु आपण या पद्धतीने बुद्धाकडे कृपा करून पाहावं. बुद्ध ही व्यक्ती नाही, बुद्ध हा एक विचार आहे, तो कालातीत आहे. आणि म्हणून पहिल्यांदा आपण स्वर्ग आणि नरक, स्वर्गाचा आमिष आणि नरकाची भीती, यावर सगळं जगातलं अध्यात्म उभं आहे. आणि म्हणून या दोन गोष्टीला नाकारून माणसाचं वास्तवातलं जगणं कसं सुंदर करता येईल, माणसातली नाती कशी दृढ करता येतील, आपल्याला एकमेकांमध्ये कसा संवाद ठेवता येईल. आपल्याकडे प्रचंड पैसा आला आणि करुणा आणि संवाद नसेल तर आपलं मशीनमध्ये रूपांतर होऊन जाईल. माणसाची मशीन होऊ नये असं वाटत असेल तर अनादी कालापर्यंत बुद्धाचा हात धरून आपल्याला चालावं लागेल. आणि प्रत्येक संकटाच्या काळी बुद्ध हा काही चौकटीत बसणारा देव नाही, तो आपल्यातलाच कुणीतरी पूर्वज आहे. तो आपल्या घरात येतो, स्वयंपाकघरात येतो, संकटात सोबत राहतो, तो आपल्याला आपला वाटतो, आपल्या हृदयात राहतो. हे बुद्धाचं वेगळेपण आहे. हे या निमित्ताने आपण समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. शेवटी बुद्धाच्या जीवनातला एक छोटासा किस्सा सांगतो आणि थांबतो. आपल्याला माहिती असेल की बुद्धाचं वेगळेपण काय आहे. बुद्धालाही त्या काळात, बुद्धाकडे गेल्यावर तुमचं काय होणार आहे, त्या काळात अनेक प्रश्न अनेक लोकांना पडायचे. बुद्ध सांगायचे की तुमचं आईवडिलाची सेवा करा, चांगलं राहा, रंजल्या गाजल्यांची सेवा करा. बुद्धाची अहिंसा म्हणजे ही अहिंसा मित्रत्वाची अहिंसा होती. ती काही शत्रूंना प्रबळ होऊन देणारी अहिंसा नव्हती. बुद्ध वेगळ्या पद्धतीने तत्त्वज्ञान मांडत होते. मैत्री ही एक नवी कन्सेप्ट मैत्रीची बुद्धाने आणली. मैत्री असेल तर वेगळ्या पद्धतीने पुढे जाता येतं. एका गावात बुद्ध गेले तेव्हा त्यांचा जो विरोधक होता तो बुद्धाला प्रचंड शिव्या द्यायला लागला. त्याला वाटलं की बुद्ध आता रिॲक्ट होतील, तेव्हा रिॲक्ट होतील, पण बुद्ध नुसते हसत होते. तो शेवटी वैतागला आणि बुद्धाला म्हणाला की बुद्धाचा मध्यमार्ग काय होता तर हे होता. बुद्ध म्हणाले, तो म्हणला तुम्हाला राग काय येत नाही इतक्या शिव्या घातल्यावर. बुद्ध म्हणाले मला राग यायचं काय कारण आहे, शिव्या कोणी दिल्या. म्हणलं तू दिल्या ना शिव्या, तर घेणारा मी होतो, घ्यायचे की नाही ते मी ठरवेल ना. ते तुझ्याजवळ राह, तुझ्या डोक्याचा ताप तुला, मी कशाला घेऊ तुझ्या शिव्या. मग त्याला ते समजलं नाही. तो म्हणला मला समजलं, सोपं करून सांगा. ते म्हणाले तुझ्या घरी एखादा पाहुणा येणार असेल आणि पाहुण्याला जेवणासाठी समजा तू श्रीखंड केलं, पुरणपोळी केली, मटण आणलं, काय सगळा स्वयंपाक केला. पाहुणा आला आणि त्यांनी जेवण केलं नाही तर जेवण कोणाकडे राहतं. म्हटलं माझ्याच घरी राहतं. या तुझ्या शिव्या तशा तुझ्याकडेच ठेव, मला त्याच्यावर काही फरक पडत नाही. इतकं सोपं होतं, फार अवघडमध्ये जात नव्हते ते. त्याला बुद्धाला तत्ववेत्ता येऊन प्रश्न विचारायचे, ह्या जगाची कशी निर्मिती झाली, माणूस कसा निर्माण झाला, हे जे वेदामध्ये सांगितलेलं 4 ठिकाणाहून निर्माण झाला, ते तुम्ही कसं काय खोटं म्हणता. तर बुद्ध त्याला एवढंच विचारायचे, तू कसा जन्माला आला. बाकी जास्त बोलत नव्हते बुद्ध. तुला आई वडील आहेत का, हो आहे. 9 महिने गर्भात होतास, होता. जन्माला आलात, बाळण झालं का. बाकीचं जाऊ दे ना, तुझं बघ, जा घरी, ते बघत बसतील, तुला काय करायचं आहे. तू तुझं जगणं जग, तुझ्या आईवडिलाची सेवा कर. इतकं सोपं बुद्धाने सोपं करून लोकांना सांगितलं. हे जगभरात गेलं, जगात गेलं. आणि जे आपण तृष्णेचा त्याग करा, तर याचा अर्थ म्हणजे काय, बुद्धाबद्दल किंवा गांधीबद्दल जसं बोललं जातं एक गाल आणि दुसरा गाल, तसं बुद्धाच्या अहिंसेबद्दल सुद्धा टोकाची टीका या देशातल्या जे काही विचारवंत सोकॉल्ड अभ्यासक म्हणणाऱ्या लोकांनी बुद्धावर केलेली आहे. की बुद्धाच्या अहिंसेमुळे इथे पेशव्याचा पराभव झाला किंवा काय काय झालं, इथे हे झालं ते झालं. तर बुद्धाची अहिंसा तशी नव्हती, बुद्धाची तृष्णा तशी नव्हती. तर एक जैन साधू आहे, जैन साधू आपल्या शिष्याला सांगत होता की बुद्धाने सांगितलं तृष्णेचा त्याग करा. बुद्धाचं तत्वज्ञान सगळं सांगितलं. त्या शिष्याने जैन साधूला प्रश्न विचारला की म्हणजे खरंच बुद्ध ग्रेट होता का. म्हणले बुद्धानं सगळं म्हटलं, बुद्धाने तृष्णा सोडली, बुद्धानं सगळं सोडलं, मग बुद्धासारखा माणूस नाही जगामध्ये, मग तृष्णा विरहीन असा बुद्ध होता का. तेव्हा त्या जैन साधूने त्याला उत्तर दिलं की जगात सर्वात जास्त तृष्णा असलेला माणूस कोण होता ना, तो म्हणला बुद्ध होता. त्याचं डोकं फिरून गेलं. तो म्हणलं हे काय बोलताय. म्हणलं तुम्ही तृष्णा सोडायला सांगताय आणि बुद्धाला तर सर्वात जास्त तृष्णा होती. तृष्णा काय होती, माणसाचं कल्याण झालं पाहिजे, ही सर्वात जास्त तृष्णा बुद्धाला होती. त्या तृष्णेवर बुद्ध जगले. म्हणजे काम, क्रोध, मद, मोह, मत्सर हे षडविकार शरीराचा भाग आहे. याचा त्याग केला पाहिजे, त्याग केला पाहिजे, त्याग केला पाहिजे. सगळंच आम्ही सोडून दिलं तर जगणार कसं आहे. मग ते मर्यादित ठेवले पाहिजे, हा मध्यमार्ग बुद्धाने सांगितला. क्रोध जास्तही करू नका, कामापुरता ठेवा. आणि म्हणून असं जर आपण केलं तर सगळे माणसं मशीनमध्ये रूपांतरित होतील. आणि म्हणून हा मध्यमार्ग बुद्धाने सांगितला की तुम्हाला तुमच्या जगण्याचा आनंद मिळाला पाहिजे. अवघाची संसार सुखाचा करीनं, आनंदे भरीनं तिन्ही लोक. तुमचा संसार सुखाचा नसेल तर जगाची भाषा करून काय उपयोग आहे. आणि म्हणून हे तुमचा मध्यमार्ग, तुमचं आजचं जगणं कसं सुंदर होईल
हे मानव केंद्रित तत्त्वज्ञान बुद्धाने मांडलं. म्हणून बुद्ध हा सार्वकालिक आहे. शेवटच्या माणसापर्यंत जाऊन त्यांच्या हृदयाशी तो भाषा बोलतो, त्यांचे रोजचे प्रश्न तो मांडतो. बुद्धाला एकाने जाऊन प्रश्न विचारला. बुद्ध बसले होते ध्यानस्थ. तुम्हालाही वाटत असेल बुद्धाकडे जाऊन काय होणार आहे, तर बुद्धाकडे जाऊन एकच होतं. तो माणूस गेला आणि बुद्धाला म्हणाला, ते बाकीचं गुंडाळून ठेव तुझं. म्हणलं काय झालं? म्हणलं मला फक्त 2च प्रश्न आहेत, तुझ्याकडून उत्तरं पाहिजे. म्हणलं कोणते प्रश्न आहेत? तो म्हणला, देव आहे की नाही, स्वर्ग आहे की नाही. बुद्ध म्हणले की माझी एक पद्धत आहे, माझ्याकडे कोणी प्रश्न विचारायला त्याला मी वापस पाठवत नाही, उत्तर देतो. म्हणलं तुझ्याही प्रश्नाचं तुला उत्तर मिळेल, पण माझी एक अट आहे. तो म्हणला काय अट आहे? तुझ्या प्रश्नाची मी उत्तरं देईल, पण त्यासाठी 1 वर्ष माझ्यासोबत तुला राहावं लागेल. ह्या दोघांचा जेव्हा संवाद चालू होता तेव्हा बाजूला एक तिसरा माणूस बसला होता. तो जोरजोरात हसायला लागला. त्या प्रश्न विचारणार त्या हसणाऱ्याला विचारलं, अरे म्हटलं माझा आणि बुद्धाचा संवाद चालू आहे, मी बुद्धाला विचारतोय देव आहे का, स्वर्ग आहे का. त्याने मला सांगितलं 1 वर्ष माझ्याबरोबर राहायला तयार राहा. तो तयार झाला राहायला, तू का हसतो? तेव्हा तो म्हणला मी 5 वर्षापूर्वी बुद्धाकडे आलोय आणि तेव्हा मला तुझ्यासारखेच प्रश्न पडले होते, पण आता माझा आजचा प्रॉब्लेम काय झाला तुला सांगू का? म्हटलं बुद्धाच्या सोबतीनं राहिल्यामुळे आता मी माझे प्रश्नच विसरून गेलो. हे बुद्धाचं वेगळेपण आहे. बुद्ध जो माणूस बुद्धाला शरण जाणे, याचा अर्थ बुद्ध म्हणजे ज्ञान, नॉलेज. बुद्ध म्हणजे करुणा, शील आणि प्रज्ञा, मानवता. बुद्धाला शरण जाणे म्हणजे एका व्यक्तीला शरण जाणे नव्हे, एका धर्मसंस्थापकाला शरण जाणं नव्हे, तर माणूस 100% सर्वांगाने फुलला तर किती श्रेष्ठ होऊ शकतो, त्याचं प्रतिरूप म्हणजे बुद्ध आहे. आणि हा बुद्धाला शरण जाणं म्हणजे ज्ञानाला शरण जाणार आहे. ज्ञानाला जे शरण जातात ते खऱ्या अर्थानं जीवन जगतात, संसार करतात, आनंदाने राहतात. हेच बुद्धाच्या जीवनाचा अंतिम सार आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. एवढं जरी आपण घेतलं तर खरं म्हणजे ह्या नवीन वर्षाचा प्रारंभ आपण खूप चांगल्या पद्धतीने असा केला होईल, अशा प्रकारची अभिलाषा या ठिकाणी बाळगतो. आणि आपण मला या ठिकाणी बोलावलं आणि आपल्यासारख्या महान स्रोतवृंदाशी संवाद करायची संधी दिली, याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. कारण प्रॉब्लेम असा झाला आहे, पूर्वी राम शेवाळकर नावाचे खूप मोठे विचारवंत होऊन गेले. ते म्हणायचे की वक्ता 10 शस्त्रेसु, म्हणजे 10,000 एखादा वक्ता तयार होतो. आज आपल्या देशाची अवस्था अशी आहे, 10 लाखात एक श्रोता मिळेल अशा प्रकारची अवस्था देशाची झालेली आहे. तुम्ही जर मला 50 मिळाले त्यामुळे मला आनंद आहे. कोणी कोणाचं ऐकायलाच तयार नाही. श्रोता मिळणं हे सुद्धा भाग्य आहे. आणि म्हणून आपण मला मिळालात, बोलवलं, सन्मान दिला, त्याबद्दल ह्या ग्रुपचं मी हार्दिक अभिनंदन करतो. अनेक कट्टे मी बघितले, शनिवारी जमतात, मटण कसं झालं महिनाभर चर्चा करतात, दुसऱ्या शनिवारी भेटतात. पण तुम्ही किमान एक सांस्कृतिक गोष्ट करतात, याचा मला आनंद आहे. मी त्या दिवशी सरांना बोललो, त्यांच्या ऑफिसला गेलो होतो. याचा फायदा काय होतो? याचा फायदा एवढाच होतो, माणूस जन्माला येतो, त्याचं वय आपण जगण्यावरून मोजतो, 25 वर्षाचा, 50 वर्षाचा, 100 वर्षाचा. पण आमची कन्सेप्ट थोडी वेगळी आहे. अशा सांस्कृतिक कार्यक्रमातून माणसाचं सांस्कृतिक वय वाढतं. 2 प्रकारचं वय आहे प्रत्येक माणसाला. एक त्याच्या जन्माला आलेलं नैसर्गिक वय आहे. तो जन्माला आला म्हणजे 1 वर्षाचा होतो, 2 वर्षाचा होतो, 3 वर्षाचा होतो, 4 वर्षाचा होतो, होतच राहतो. एका दिवशी मरतो, हे ठरलेलं आहे. पण त्याला एक सांस्कृतिक वय असतं. 100 वर्षाच्या माणसाला सुद्धा कदाचित 1 वर्षाचं सांस्कृतिक वय असतं आणि 10 वर्षाच्या एखाद्या मुलाला 100 वर्षाचं सांस्कृतिक वय असू शकतं. ते सांस्कृतिक वय आपल्या कल्चर, प्रबोधन, ज्ञान आणि या सगळ्या बाबीतून डेव्हलप होत जातं. आणि म्हणून हे सांस्कृतिक वय मिळवून देणं ही खरी मातापित्याची आता जबाबदारी आहे. आणि म्हणून अशा कार्यक्रमातून, प्रबोधनाच्या कार्यक्रमातून इंटरॅक्शन झालं पाहिजे. वेगवेगळे विचार मांडत असताना आपण एका संवादी जगामध्ये जातो, संवाद करतो आणि संवाद सुरू झाला तरच माणसाचं अस्तित्व जिवंत राहील. तुकाराम महाराज म्हणाले, शेवटी संवाद करायला माणूस मिळाला नाही तर तुका म्हणे, होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी. एकटा असताना सुद्धा भांडत बसा, पण संवाद करा, तोच जिवंत राहील, त्याचं सांस्कृतिक वय वाढेल. अशा प्रकारचा आपण कार्यक्रम दिला, त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद.